राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण या सखोल विश्लेषणात चर्चा करणार आहोत. हो, आणि हा विषय खरंच खूप कळीचा आहे. अगदी बरोबर. शिक्षण क्षेत्राशी निगडीत घडामोडींवर ज्यांचं बारीक लक्ष असतं ना, त्यांच्यासाठी आणि अभ्यासकांसाठी आजची ही चर्चा खूपच रंजक आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. नक्कीच. आज आपण अतिरिक्त शिक्षण समायोजन म्हणजेच सरप्लस टीचर ॲडजस्टमेंट या महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेचा वेध घेणार आहोत. म्हणजे हा विषय वरवर पाहता फक्त प्रशासकीय वाटतो, पण तसं तो नाहीये. खरंय. आणि आज आपल्याकडे माहितीचा आणि अधिकृत कागदपत्रांचा एक मोठा साठा आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले विविध निर्णय असतील, अचानक दिलेली स्थगिती असेल, आणि अगदी नुकतेच म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये प्रशासनाने काढलेली काही अतिशय महत्वाची पत्र. हो. तर या सगळ्या कागदपत्रांच्या जंजाळातून नेमका अर्थ काढणे हेच आपल्या आजच्या या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संच मान्यता म्हणजे नक्की काय आणि शिक्षक अचानक अतिरिक्त का ठरतात, ही रखडलेली समायोजनाची प्रक्रिया आता कधी आणि कशी पूर्ण होणार, रत्नागिरी जिल्ह्यासारखी उदाहरणे काय सांगत आहेत आणि या सर्वांचा अपवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या नव्या शिक्षक भरतीवर नेमका काय आणि कसा परिणाम होणार आहे, हे सगळं आपण सविस्तर उलगडणार आहोत. चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया. अगदी. या विषयाची व्याप्ती खरोखरच खूप मोठी आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा विषय केवळ प्रशासकीय कागदपत्रांचा किंवा शासन निर्णयांचा वाटत असला तरी त्याचा थेट संबंध राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो शिक्षकांशी आहे. होय, आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले लाखो विद्यार्थी आणि वर्षानुवर्ष नव्या नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे लाखो उमेदवार, या सगळ्यांशी तो जोडलेला आहे. प्रशासकीय निर्णय आणि त्यांची प्रत्यक्ष जमिनीवर होणारी अंमलबजावणी यातील जो एक सूक्ष्म दुवा असतो ना, तो या सर्व पत्रांमधून अतिशय स्पष्टपणे दिसून येतो. आजच्या या चर्चेतून आपण केवळ काय घडत आहे याची माहिती घेणार नाही आहोत, तर या निर्णयांच्या मागची प्रशासकीय भूमिका आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आपण थेट या प्रश्नाच्या मुळाकडेच वळूया. अतिरिक्त शिक्षक समायोजन या प्रक्रियेचा मूळ पाया काय आहे? आपण अनेकदा पाहतो की कालपर्यंत एका शाळेत अतिशय व्यवस्थित शिकवणारे शिक्षक आज अचानक कागदोपत्री अतिरिक्त ठरतात. हा सगळा आकड्यांचा खेळ कसा चालतो? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर संच मान्यता किंवा ज्याला आपण संच मान्यता म्हणतो या प्रक्रियेत दडलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांना हे माहितीच असेल की शाळेतील विद्यार्थ्यांच्या एकूण पटसंख्येच्या आधारावर त्या शाळेसाठी किती शिक्षकांची पदे मंजूर करायची याचे एक अधिकृत गणित असते. म्हणजे ते RT 2009च्या निकषांवर आधारित आहे ना? अगदी बरोबर. राईट टू एज्युकेशन 2009च्या निकषांवर. पण इथे खरी अडचण सुरू झाली ती 15 मार्च 2024च्या शासन निर्णयापासून. या निर्णयानुसार संच मान्यतेचे जे नवे निकष लागू करण्यात आले ना, ते अतिशय कठोर होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आकडेवारी कशी असते? उदाहरणार्थ सांगायचं तर इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गांसाठी दर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि 6वी ते 8वीसाठी 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे हे प्रमाण आहे. पण हे निकष तर आधीपासूनच होते. मग या नवीन निर्णयामुळे अचानक एवढी उलथापालथ का झाली? कारण 15 मार्च 2024च्या निर्णयाने या निकषांच्या अंमलबजावणीत कोणतीही सवलत किंवा लवचिकता ठेवली नाही. पूर्वी कसं असायचं, काही प्रमाणात विद्यार्थी संख्या थोडी कमी असली तरी शिक्षकांचे पद टिकून राहायचे. पण आता तसे होत नाही. म्हणजे कडक अंमलबजावणी. हो, समजा एखाद्या शाळेत गेल्या वर्षी 150 विद्यार्थी होते आणि तिथे 5 शिक्षक मंजूर होते. हो. पण यावर्षी काही कारणास्तव विद्यार्थी संख्या कमी होऊन 140 वर आली, तर नव्या कडक निकषांनुसार त्या शाळेला आता केवळ 4च शिक्षक मंजूर होतील. अच्छा, म्हणजे तो जो 5वा शिक्षक आहे तो विद्यार्थ्यांच्या अभावी गरजेपेक्षा जास्त ठरतो. बरोबर. त्यालाच प्रशासकीय भाषेत अतिरिक्त किंवा सरप्लस शिक्षक म्हटले जाते. विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त होणे हा गावाकडील आणि शहरातील शाळांमधला एक नैसर्गिक प्रवाह आहे. पण या कठोर निकषांमुळे त्याचा थेट आणि तात्काळ फटका शिक्षकांच्या पदमान्यतेला बसू लागला. हे ऐकायला तसं सोपे वाटते. जसं एखाद्या बसमध्ये जेवढे प्रवासी आहेत तेवढेच तिकीट काढण्यासाठी कंडक्टर लागतात. जर एका बसचे प्रवासी अचानक निम्म्याने कमी झाले तर तिथला एक कंडक्टर अतिरिक्त ठरतो आणि त्याला आगारात परत पाठवून दुसऱ्या ज्या बसमध्ये गर्दी आहे तिथे त्याची ड्युटी लावली जाते. हो, अगदी तसंच. पण प्रत्यक्ष व्यवहारात शिक्षकांना असे अचानक एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवणे एवढे सोपे नक्कीच नसेल. यात अनेक प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणी येत नसतील का?
ती बसची उपमा समजायला खूप सोपी असली तरी तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. हा प्रवास अजिबात सोपा नसतो. अतिरिक्त झालेला शिक्षक हा नोकरीवरून काढला जात नाही, तर त्याला ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण शिक्षक कमी आहेत तिथे सामावून घेतले जाते. ज्याला आपण समायोजन म्हणतो. अगदी बरोबर. या प्रक्रियेलाच ॲडजस्टमेंट किंवा समायोजन म्हणतात. पण यात शिक्षकांचा विषय, त्यांचा प्रवर्ग आणि त्या दुसऱ्या शाळेत असणारी रिक्त जागा या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. त्यामुळेच ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरते. आता बघा, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं हा प्रशासकीयदृष्ट्या योग्य निर्णय वाटतो, पण इथेच एक मोठा विरोधाभास दिसून येतो. शासनाने स्वतः ही प्रक्रिया सुरू केली आणि अचानक 29 नोव्हेंबर 2025च्या पत्रात राज्य शासनानेच या प्रक्रियेला ब्रेक लावला. एकीकडे हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, त्यांना दुसरीकडे पाठवायचे आहे, आणि दुसरीकडे शासनच म्हणते की थांबा. हे असे का? इथे खरी गंमत आहे. प्रशासकीय गुंतागुंत कशी असते ना, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. झालं असं की 2024-25 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता आणि त्या आधारे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया नोव्हेंबर 2025 पर्यंत लांबली होती. म्हणजे न्यायालयात काही याचिका वगैरे होत्या का? हो, मध्यंतरी न्यायालयात काही याचिका दाखल झाल्यामुळे या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. जेव्हा ती स्थगिती उठली आणि काम पुन्हा सुरू होणार तोपर्यंत नोव्हेंबर महिना उजाडला होता. आता इथे लक्षात घेण्यासारखी अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे पुढचं शैक्षणिक वर्ष. हो, लगेचच पुढच्या महिन्यापासून आगामी 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया सुरू होणार होती. बापरे, म्हणजे जुने समायोजन पूर्ण व्हायच्या आतच नवीन वर्षाचे आकडे दारात उभे होते. अगदी तसंच. शिक्षण आयुक्तांच्या हे लक्षात आले की जर आपण घाईघाईने 2024-25च्या जुन्या आकडेवारीवर आधारित समायोजन पूर्ण केले तर अवघ्या काही महिन्यांतच 2025-26ची नवीन संच मान्यता येईल. आणि मग विद्यार्थ्यांचे आकडे पुन्हा बदलतील. हो, काही शाळांमध्ये मुले वाढतील तर काही ठिकाणी कमी होतील आणि जे शिक्षक आपण आत्ता मोठ्या मुश्किलीने समायोजित केले आहेत ते कदाचित नवीन आकड्यांनुसार पुन्हा एकदा अतिरिक्त ठरतील. दर 6 महिन्यांनी एवढी मोठी राज्यव्यापी प्रक्रिया राबवणे हे प्रशासकीय यंत्रणेसाठी आणि स्वतः शिक्षकांसाठी प्रचंड मनस्तापाचे ठरले असते. हे तर आहे. म्हणून त्यांनी अत्यंत व्यावहारिक असा निर्णय घेत 29 नोव्हेंबर 2025 रोजी जुन्या प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असे आदेश काढले की आता थेट 2025-26च्या नव्या संच मान्यतेनुसारच एकदाचे अंतिम समायोजन करण्यात यावे. एका अर्थाने एकाच कामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते असं म्हणता येईल. पण मग ही थांबलेली प्रक्रिया पुन्हा कधी सुरू झाली आणि आता याचा पुढचा रोडमॅप नक्की काय आहे? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले ना तर आपल्याला 4 फेब्रुवारी 2026च्या शिक्षण संचालनालयाच्या पत्राचा संदर्भ घ्यावा लागेल. या पत्रानुसार 2025-26च्या संच मान्यतेवर आधारित समायोजन प्रक्रियेला अधिकृतपणे हिरवी झेंडी मिळाली आहे. केवळ हिरवी झेंडीच नाही तर प्रशासनाने एक अतिशय सुस्पष्ट आणि कडक वेळापत्रकही जाहीर केले आहे. या रोडमॅपचे 3 मुख्य टप्पे आहेत आणि ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ते 3 टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा हा जिल्हा स्तरावरील समायोजन आहे, जो 3 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. याचा अर्थ असा की एकाच जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक सर्वात आधी त्याच जिल्ह्यातील रिक्त जागांवर सामावून घेतले जातील. ओके. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल, तो विभाग स्तरावरील समायोजनाचा, जो 20 मार्च 2026 पर्यंत चालेल. यात जर एका जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांसाठी पुरेशा रिक्त जागा नसतील तर त्या शिक्षकांना त्याच प्रशासकीय विभागातील म्हणजे उदाहरणार्थ पुणे विभाग किंवा कोकण विभाग यातील इतर जिल्ह्यांत पाठवले जाईल. आणि जर तिथेही जागा नसतील तर मग अंतिम म्हणजेच तिसरा टप्पा हा राज्य स्तरावरील समायोजन आहे. जर विभागातही जागा नसतील तर राज्यभरात कुठेही समायोजन केले जाईल. या संपूर्ण राज्यव्यापी प्रक्रियेची अंतिम यादी 31 मार्च 2026 पर्यंत सादर करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत राज्याची ही सगळी शिक्षकांची ड्युटी फिक्स होणार. तर पण थांबा, या सगळ्या वेगवान घडामोडींमध्ये अगदी ताजे अपडेट पण आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2026चे जे पत्र आले आहे ते नेमके कशाबद्दल आहे? हे पत्र म्हणजे प्रशासकीय कामकाजातील एक शुद्धीपत्रक किंवा ज्याला आपण कॉरिजेंडम म्हणतो ते आहे. आपण मगाशी ज्या 4 फेब्रुवारीच्या पत्राची आणि वेळापत्रकाची चर्चा केली ना, त्या पत्रातील परिच्छेद क्रमांक 6 मध्ये एक छोटीशी पण अत्यंत गंभीर टायपिंग मिस्टेक झाली होती.
काय मिस्टेक होती ती? हो. त्यात सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार समायोजन करावे असा उल्लेख चुकून राहिला होता. केवळ एका वर्षाचा आकडा चुकला होता, त्यामुळे एवढा काय फरक पडणार होता? प्रशासकीय आणि कायदेशीर कामात शब्दाला आणि वर्षाला किती अनन्यसाधारण महत्त्व असते हे यावरून दिसते. विचार करा, संपूर्ण प्रक्रियेचा मूळ आधारच 2025-26ची नवीन संच मान्यता आहे. 29 नोव्हेंबरला स्थगितीच याच कारणासाठी दिली होती की जुन्या वर्षाचे आकडे नकोत. हो, बरोबर आहे. आणि जर मुख्य आदेशातच 2024-25 असा उल्लेख राहिला असता तर उद्या कुणीही न्यायालयात जाऊन या संपूर्ण राज्यव्यापी प्रक्रियेला आव्हान दिलं असते. आदेशात तर जुन्या वर्षाचा उल्लेख आहे आणि तुम्ही नवीन वर्षाच्या आधारावर समायोजन कसे करताय असा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला असता. आणि प्रक्रियेला पुन्हा मोठी स्थगिती मिळाली असती. अगदी. त्यामुळे ही संभाव्य कायदेशीर अडचण ओळखून ती चूक दुरुस्त करण्यासाठी आणि तिथे 2025-26च्या संच मान्यतेनुसार असे वाचण्यात यावे हे स्पष्ट करण्यासाठी हे 20 फेब्रुवारीचे शुद्धीपत्रक तातडीने काढण्यात आले. यामुळे आता कोणतीही कायदेशीर किंवा तांत्रिक संभ्रमावस्था उरलेली नाही. म्हणजे एका साध्या टायपिंग मिस्टेकमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य पुन्हा एकदा कोर्टाच्या वाऱ्या करत राहिले असते. आता आपण या कागदी नियमांकडून प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीकडे वळूया. 13 फेब्रुवारी 2026चे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. यावरून प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर ही अंमलबजावणी कशी होत आहे याचा एक उत्तम केस स्टडी आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच. रत्नागिरीचे हे पत्र अत्यंत सविस्तर आणि कडक भाषेत दिलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावरील समायोजनाची प्रक्रिया 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. इथे एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय पद्धत समजून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे समायोजनाचा प्राधान्यक्रम. अतिरिक्त शिक्षकांना कुठेही आणि कसेही रँडमली पाठवले जात नाही. या पत्रात स्पष्ट आणि सक्त सूचना आहे की समायोजन करताना सर्वात पहिले प्राधान्य 0 शिक्षक असलेल्या शाळांना दिले पाहिजे. 0 शिक्षक असलेल्या शाळा म्हणजे तिथे शिकवायला कोणीच नाहीये? दुर्दैवाने होय. अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये बदल्यांमुळे किंवा निवृत्तीमुळे एकही नियमित शिक्षक उरत नाही. अशा शाळा केवळ तात्पुरत्या व्यवस्थेवर चालत असतात. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की ज्या शाळांमध्ये सध्या एकही नियमित शिक्षक नाही तिथे या अतिरिक्त शिक्षकांना पाठवणे सर्वात पहिले बंधनकारक आहे. हे खूपच गरजेचं होतं. हो, आणि त्यानंतर 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना प्राधान्य द्यायचे. आणि ज्या शाळांमध्ये विद्यार्थी उरलेले नाहीयेत आणि त्यामुळे त्या बंद पडल्या आहेत तिथल्या शिक्षकांचे काय? त्यांचाही यात स्पष्ट उल्लेख आहे. 0 पटामुळे किंवा विद्यार्थी नसल्यामुळे बंद झालेल्या शाळांमधील शिक्षकांनाही याच प्रक्रियेत प्राधान्याने दुसरीकडे सामावून घेतले जाणार आहे. रत्नागिरीच्या पत्रात आणखी एक अत्यंत सक्त ताकीद दिली गेलीये. कोणती? जे शिक्षक नव्याने समायोजित होतील ना, त्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन हे जुन्या शाळेतून निघणार नाही, तर ते नव्या शाळेतूनच काढले जाईल. ही आर्थिक अट यासाठी टाकली आहे जेणेकरून कोणत्याही शिक्षकाने नव्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ करू नये आणि या प्रक्रियेत आणखी विलंब होऊ नये. इथे आणखी एक अतिशय ज्वलंत प्रश्न उपस्थित होतो जो अभ्यासू वर्गाकडून आणि उमेदवारांकडून अनेकदा विचारला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील या ताज्या निर्णयामुळे अनेक पदवीधर शिक्षक म्हणजे ग्रॅज्युएट टीचर्स मोठ्या संख्येने अतिरिक्त झाले आहेत. एकाच तालुक्यात इतक्या मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यांचे समायोजन नेमके कुठे आणि कसे होणार? हा खरोखरच एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी आहे. जेव्हा एका तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पदवीधर शिक्षक अतिरिक्त होतात तेव्हा नियमानुसार त्यांचे समायोजन सर्वात आधी त्याच तालुक्यातील रिक्त जागांवर केले जाते. पण जर तालुक्यात एवढ्या जागाच शिल्लक नसतील तर 4 फेब्रुवारीच्या वेळापत्रकानुसार त्यांना जिल्हास्तरावर म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पाठवलं जाईल. तिथेही जागा अपुऱ्या पडल्या तर विभाग स्तरावर म्हणजे कोकण विभागातील इतर जिल्ह्यांत त्यांचा विचार होईल. पण या सगळ्यात प्राधान्य नेहमी समसमान पदाला आणि विषयाला दिले जाते. म्हणजे विषयानुसार समायोजन होतं. हो, म्हणजे जर विज्ञानाचा किंवा गणिताचा अतिरिक्त पदवीधर शिक्षक असेल तर त्याला विज्ञानाच्याच किंवा गणिताच्या रिक्त जागेवर पाठवण्याचा प्रशासनाचा पहिला प्रयत्न असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे सगळं ठीक आहे, पण या रत्नागिरीच्या उदाहरणावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो जो राज्यभरातल्या नव्या उमेदवारांना सतावतोय. आणि इथेच आपण आपल्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाच्या आणि एका मोठ्या इम्पॅक्ट असलेल्या भागाकडे येतो.
एकाच तालुक्यातील इतक्या मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त झाले आणि त्यांना दुसऱ्या रिक्त जागांवर पाठवले गेले, तर याचा थेट परिणाम पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या नव्या शिक्षक भरतीवर काय होईल? विशेषतः 2026 मध्ये जी शिक्षक भरती अपेक्षित आहे, त्यातील रिक्त जागांवर याचा काय परिणाम होईल? हाच तो कळीचा मुद्दा आहे ज्याची चर्चा राज्यभरात होत आहे. या प्रश्नाचे तात्विक आणि उपलब्ध माहितीच्या आधारे विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, प्रशासकीय प्रक्रियेचं गणित अगदी सोपे आहे. कसं? जेव्हा एखाद्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अतिरिक्त झालेले शिक्षक दुसऱ्या शाळेतील रिक्त पदांवर सामावून घेतले जातात, तेव्हा ते त्या रिक्त जागेवर दावा सांगतात. साहजिकच जी जागा नव्या भरतीसाठी उपलब्ध होऊ शकली असती, ती जागा आता अंतर्गत समायोजनातूनच भरली जाते. अच्छा, म्हणजे पवित्र पोर्टलवर नव्या भरतीसाठी उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागांची एकूण संख्या कमी होते. अगदी बरोबर. म्हणजे नव्या उमेदवारांसाठी ज्या जागा खुल्या होणार होत्या, त्या जागांवर आता ह्या जुन्या अतिरिक्त शिक्षकांची वर्णी लागत आहे. मग याचा अर्थ शासन निर्णय 15 मार्च 2024 मुळे शिक्षक भरतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे का? उपलब्ध प्रशासकीय आकडेवारी आणि तर्कशास्त्र यावरून याचं उत्तर होय असेच द्यावे लागेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 15 मार्च 2024च्या निर्णयातील निकष खूपच कठोर होते. या कठोर निकषांमुळेच राज्यभरात हजारो शिक्षक अचानक अतिरिक्त ठरले. जर हे निकष जुनेच असते तर एवढे शिक्षक अतिरिक्त झालेच नसते. नक्कीच. आता हे हजारो अतिरिक्त शिक्षक जेव्हा राज्यभरातील रिक्त जागांवर समायोजित होतील, तेव्हा साहजिकच त्या रिक्त जागा भरल्या जातील आणि परिणामी पवित्र पोर्टलवर नव्या भरतीसाठी येणाऱ्या जागांची संख्या मोठ्या प्रमाणावर आकुंचन पावेल. 15 मार्च 2024च्या निर्णयाचा शिक्षक भरतीवर झालेला हा सर्वात मोठा आणि थेट परिणाम आहे. ही परिस्थिती तर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. मग अशा परिस्थितीत उमेदवारांनी जागा वाढवण्यासाठी नक्की काय करायला हवे? त्यांच्या हातात आता काय पर्याय उरले आहेत? इथे उमेदवारांनी भावनांच्या आहारी न जाता प्रशासकीय प्रक्रियेतील समतोल समजून घेणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सर्वात आधी ही बाब लक्षात घ्यावी की ही संपूर्ण राज्यव्यापी समायोजनाची प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. जोपर्यंत राज्यस्तरावरील अंतिम समायोजन यादी लागत नाही, तोपर्यंत राज्यामध्ये प्रत्यक्ष किती जागा खऱ्या अर्थाने रिक्त आहेत याचे अचूक चित्र समोर येऊ शकत नाही. म्हणजे क्लिअर पिक्चर येईपर्यंत वाट पाहावी लागेल. हो, त्यामुळे उमेदवारांनी सध्या ह्या समायोजन प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे. समायोजन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची नवी बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर तयार केले जाईल. या रोस्टरमध्ये किती जागा शिल्लक राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्यानंतरच पुढची दिशा ठरवता येईल. हो, उमेदवारांनी कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची योग्य माहिती अद्ययावत ठेवणे आणि अंतिम रोस्टर जाहीर झाल्यानंतरच त्यातील जागांच्या आकडेवारीनुसार शासनाकडे आपल्या मागण्या योग्य त्या मार्गाने मांडणे हेच सध्या त्यांच्या हातातील सर्वात मोठे हत्यार आहे. खरंच प्रशासकीय निर्णयांचे हे जाळे किती गुंतागुंतीचे असते हे आजच्या या चर्चेतून अतिशय उत्तमरित्या स्पष्ट झाले. या सखोल विश्लेषणाचा सारांश सांगायचा तर आपण आज पाहिले की 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने संच मान्यतेचे नवीन आणि कठोर निकष आणले. त्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले. आणि त्यानंतर जुन्या आकडेवारीवर आधारित प्रक्रियेला नोव्हेंबरमध्ये स्थगिती देऊन प्रशासनाने 2025-26च्या नव्या आकडेवारीनुसार समायोजन करण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला. हो, आणि 4 फेब्रुवारीच्या पत्राने आणि 20 फेब्रुवारीच्या अत्यंत महत्त्वाच्या शुद्धीपत्रकाने 31 मार्च 2026 पर्यंत चालणाऱ्या या राज्यव्यापी प्रक्रियेचा स्पष्ट रोडमॅप आणि वेळापत्रक दिले. रत्नागिरीच्या उदाहरणावरून आपण प्रत्यक्ष जमिनीवरील प्राधान्यक्रम समजून घेतला आणि सर्वात शेवटी या सर्वांचा पवित्र पोर्टलवरील आगामी शिक्षक भरतीच्या रिक्त जागांवर कसा थेट परिणाम होणार आहे याचाही आपण वेध घेतला. या संपूर्ण चर्चेअंती मला जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. नक्कीच सांगा. आपण आज जे काही पाहिले ते सर्व नियम, आकडेवारी आणि प्रशासकीय गणित आहे. 15 मार्चचे निकष, 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, अतिरिक्त शिक्षकांचे दुसऱ्या तालुक्यात समायोजन, हे सर्व प्रशासकीय आणि कायदेशीरदृष्ट्या अतिशय योग्य आणि आवश्यकच आहे. परंतु कागदावरचे हे गणित आणि विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष भविष्य यांच्यातील संबंधावर आपण कधी विचार करणार आहोत? म्हणजे मानवी दृष्टिकोनातून. होय, शाळांमधील शिक्षकांचे हे सततचे स्थलांतर आणि समायोजन
विचार करा, जेव्हा ऐन शैक्षणिक वर्षात जुने सवयीचे झालेले शिक्षक शाळा सोडून जातात किंवा ज्या दुर्गम शाळांमध्ये 0 शिक्षक आहेत तिथे अचानक नवीन शिक्षक येतात, तेव्हा त्या कोळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि पर्यायाने शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा काय परिणाम होत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. प्रशासकीय सोयीसाठी माणसांचे आकडे करून त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवताना शिक्षणातील तो जिव्हाळ्याचा मानवी स्पर्श कुठेतरी हरवत तर नाहीये ना? हा केवळ प्रशासनाचा नाही, तर समाज म्हणून आपण सर्वांनीच विचार करण्यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अत्यंत मार्मिक आणि अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. प्रशासकीय आकडेवारी, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र यांची सांगड घालणे हेच खऱ्या अर्थाने एका प्रगत आणि संवेदनशील शिक्षण व्यवस्थेचं गमक असू शकते. तर आजच्या या माहितीपूर्ण आणि सविस्तर चर्चेतून अभ्यासकांना आणि या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच एक नवी दृष्टी मिळाली असेल अशी आम्हाला खात्री आहे. हे सखोल विश्लेषण लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशाच एखाद्या नवीन प्रशासकीयदृष्ट्या गुंतागुंतीच्या आणि रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणासाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत नवनवीन माहितीचा वेध घेत रहा आणि शिकत रहा.